श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज होती भोगी आणि भोगी बनवण्यासाठी भोगीची भाजी बनवण्यासाठी मी इथे खूप साऱ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मी इथे भाज्या स्वच्छ साफ वगैरे करून धुवून वगैरे घेतलेल्या होत्या। 10-12 लसणाच्या पाकळ्याही ठेचून घेतलेल्या होत्या आणि उद्या संक्रांत असल्यामुळे आज भोगीची भाजी बनवली जाते आणि ही भोगीची भाजी खूप छान आणि चविष्ट लागते। सर्व भाज्या एकत्र केल्याने त्याला वेगळीच चव येत असते। म्हणजेच कसं असतं, एखादा सण असो किंवा एखादा कार्यक्रम असो तर सर्व कुटुंबाने मिळून जर तो पार पाडला तर तो आनंद काही वेगळाच असतो। तसंच या भाज्यांचं आहे। या भाज्या खूप साऱ्या एकत्र केल्यानंतर जी चव येते त्या इतर भाजीला चव येत नाही आणि भोगीच्या दिवशी जी भाजी बनवली जाते त्याला काही वेगळीच चव असते। आपण जर इतर दिवशी बनवायला गेलो तर त्याला अशी चव येणार नाही, पण भोगी दिवशी बनवलेल्या भाजीला ही वेगळीच चव असते। तर अशा प्रकारे मी ते भाजी वगैरे बनवून झाली होती आणि नंतर बाजरीची भाकरी मला बनवायची होती। बाजरी ही थंडीच्या दिवसात खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप चांगली असते आणि या भाज्याही खूप चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी आणि आपलं स्वास्थ्यही खूप चांगलं राहतं। आणि ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या येतात, ज्या भाज्या बाजारामध्ये विकायला येतात त्या सर्वांनी खाल्ल्या पाहिजेत, कारण त्या सिजनेबल भाज्या असतात। त्याने आपले शरीरही खूप चांगले राहते, स्वास्थ्यही खूप चांगले राहते। नंतर मी इथे बाजरीची भाकरी बनवायला घेतली होती। त्यामध्ये तीळ वगैरे टाकून मी खूप अशा छान बाजरीच्या भाकऱ्या बनवल्या होत्या। बघू शकता तुम्ही कशा मोठ्या मोठ्या भाकऱ्या बनवलेल्या आहेत बघा। आणि तीळ वगैरे टाकलं, थोडंसं त्यामध्ये मीठ पण टाकलं भाकरीमध्ये, तर मीठ टाकल्याने जरा भाकरीला चव चांगली येते, म्हणून मी त्यामध्ये मीठ वगैरे टाकलं होतं। आणि ते नंतर देवाला नैवेद्य वगैरे काढून ठेवला होता। दही भात, आपली भोगीची भाजी, भाकरी वगैरे असा नैवेद्य मी गुरुच्या पप्पांना देवाला दाखवण्यासाठी सांगितलं। त्यांनी सर्व देवांना वगैरे नैवेद्य वगैरे दावून घेतलेलं होतं, पूजा वगैरे सर्व करून घेतलेलं होतं। स्वामींच्या फोटोंनाही नैवेद्य वगैरे दाखवून घेतला होता। सर्वात आधी देवांना नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचं असतं आणि नंतर आम्ही जेवण करायला लागलो आणि जेवणामध्ये इथं खूप छान सर्वांनी भाजी वगैरे खाल्ली, सगळ्यांना खूप आवडली। अशा प्रकारे आपला हा भोगीचा सण साजरा झालेला आहे आणि अशा प्रकारे माझा आजचा भोगीचा दिवस गेला। तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हॅप्पी मकर संक्रांत।